नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे महाराष्ट्रात हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली। शेतकऱ्यांचं नुकसान, घर वाहून जाणं आणि जगणं कठीण होऊन बसलं। मित्रांनो, अशा वेळी सरकारने एक मोठा GR काढलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या वेळेला सरकारने थेट कर्जमाफी न करता मोफत अन्नधान्याचं पॅकेज देण्याचा निर्णय घेतलेला आहे। चला तर मग या GR मधली खरी माहिती आणि सविस्तर तपशील जाणून घेऊया। मित्रांनो, आता सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली। अनेक जिल्ह्यात शेकडो गाव पाण्याखाली गेली, घर उद्ध्वस्त झाली, शेतजमीन वाहून गेल्या। या आपत्तीग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून सरकारकडून मोफत अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याआधी 2019च्या GR नुसार अशा आपत्तीमध्ये गहू आणि तांदूळ वाटप होत होतं, पण या वेळेला नवीन बदल करण्यात आलेला आहे। चला तर मग पाहूया नेमकं कुटुंबाला काय मिळणार आहे। तर प्रति कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर केरोसिन मिळणार मित्रांनो। आणि यावेळी नवीन समावेश करून 3 किलो तूर डाळ सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आता प्रत्येक कुटुंबाला धान्याबरोबरच प्रथिनयुक्त तूर डाळ देखील मिळणार आहे। मित्रांनो, यात आणखी एक महत्त्वाचा बदल झालेला आहे। जर कोणत्या कुटुंबाला गहू नको असेल तर त्यांना गव्हाऐवजी थेट 20 किलो तांदूळ दिलं जाणार आहे। हा निर्णय फक्त चालू आर्थिक वर्ष 2025-26 साठी लागू आहे। मित्रांनो, सरकारनं या GR मध्ये संपूर्ण प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे। जिल्हाधिकारी ते थेट घाऊक बाजारातून कमी दरात तूर डाळ खरेदी करतील। जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी ते महसूल विभागाकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाची यादी घेऊन किती डाळ वाटावी, किती खर्च आला याचा हिशोब तयार करतील। हा हिशोब पुढे अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिला जाईल। नंतर सरकारकडून निधीची परतफेड केली जाईल। निधी देताना 4408 अन्न साठवण व वखार या खात्याखालील तरतुदी वापरल्या जाणार आहे। मित्रांनो, या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त कुटुंबांना तातडीने मोफत धान्य मिळणार आहे। गहू पिसण्याचा प्रश्न नसेल तर थेट तांदळाचा पर्याय दिला गेला आहे। तर तूर डाळीच्या समावेशामुळे पोषण मूल्य वाढेल। पण अडचणीची ही आहे तूर डाळीच्या खरेदीत पारदर्शकता राखणं गरजेचं आहे। वितरण व्यवस्थेवर भ्रष्टाचार होऊ नये, तसेच सर्व कुटुंबांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी महसूल व पुरवठा विभागामध्ये उत्तम समन्वय आवश्यक आहे। तर मित्रांनो, सरकारनं कर्जमाफी न देता मोफत अन्नधान्य पॅकेजचा मार्ग निवडलाय। प्रश्न असा आहे की ही मदत शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना खरंच पुरेशी आहे का, की अजून मोठे निर्णय आवश्यक आहे? तुमचं मत काय आहे मित्रांनो, नक्की मला कमेंट मध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना किंवा पूरग्रस्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।